स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 10वा मानवी वस्ती. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी वस्तींचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर: विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. वितरणानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती व रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. 2. केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. केंद्रित वस्ती. केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात. विखुरलेल्या वस्ती. विखुरलेल्या वस्तींमधील घरे एकमेकांपासून दूर असतात. केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतात. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सुखसुविधा उपलब्ध नसतात. केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने मर्यादित असते. 3. मानवी वस्त्यांच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. उत्तर: मानवी वस्त्यांच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरणार्थ, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते. 4. मानवी वस्त्यांचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. उत्तर: सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहाच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्त्यांचा आरंभ झाला असेल. 5. वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्त्यांमधील फरक स्पष्ट करा. वाडी. ग्रामीण वस्ती. वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. ग्रामीण वस्ती मध्ये लोकसंख्या तुलनेत अधिक असते. वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते. ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते. प्रश्न दुसरा, पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. 1. शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेचे व पैशांचे बचत होते. उत्तर: विखुरलेल्या वस्ती. 2. वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. उत्तर: केंद्रित वस्ती. 3. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात. उत्तर: रेषाकृती वस्ती. 4. ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी असते. रेषाकृती वस्ती. 5. प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात. उत्तर: विखुरलेली वस्ती. 6. ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. उत्तर: केंद्रित वस्ती. 7. घरे दूर दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. उत्तर: विखुरलेली वस्ती. 8. घरे एकमेकास लागून असतात. उत्तर: केंद्रित वस्ती. प्रश्न तिसरा, आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. ए. वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाही. उत्तर: विखुरलेली वस्ती. बी. वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. उत्तर: नागरी वस्ती किंवा केंद्रित वस्ती. सी. ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची 2 कारणे सांगा. उत्तर: सी. हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी म्हणजेच कमी उंचीवर आहे. सी. या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.